आकाश भाऊ नमस्कार. नमस्कार. दादा आज एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. पडकी पनवेलचा रायफल आणि आपला विराट, विपक्षी एलियन आणि आकाश शेटराव यांचा शंभू. एक चांगली गाडी झाली, चांगली लढत झाली. आजच्या लढतीबद्दल सांगा ना, कशी काय शर्यत वगैरे जमली? शरद त्याने नाव दिलं होता आणि पडगे रायफलने नाव फिरवलं होता. आपला लपून बैल होता आणि त्यांच्या आकांताचा बैलाशी यांच्यात निघला आणि ती पण गाडी आमचीच घरची म्हणजे पहिली गाडी पलाची त्यांची प्रेमा खाती गाडी झाली. ओके, म्हणजे एकदम मैत्रीपूर्ण लढत झाली. मैत्रीपूर्ण झाली. दादा काय सांगाल, विराट जेव्हापासून धावणीला आले चांगले एक एक नंबर मध्ये शर्ती करतं आणि चांगला बोलतो, काय सांगाल? विराट आता चांगलाच तिकडे घोड्यात पण चांगला बोलतोय आणि मुंबईमध्ये पण आले तशी गुलाबातच आहे. आम्हाला कधी नाराज नाही केलं विराटनी, सतत गुलाबातच आहे विराट. जेमतेम 13 ते 14 गुलाल ते पण एक नंबर मध्ये केलेत, काय सांगाल? त्याचा अभिमानच आहे. आता स्टार्टिंग पासून आले तशी तो एक नंबर मध्ये गाड्या केल्या त्यांनी आणि त्याचं पण बोलणं म्हणजे कमीच आहे त्याचं बोलणं तरी. दादा बघायला गेलं तर आज आपला विराट देखील नाशिकचा आहे आणि विपक्ष गाडी एलियनची होती, ती पण नाशिकची होती. काय सांगाल, दोन्ही नंदी खूप चांगली पळत होती. तसं बघायला गेलं तर चारही नंदी एकदम टॉप मध्ये पडले, काय सांगाल? तो एलियन पण चांगलाच आहे, तिकडे घोड्यात एक नंबरला बोलते आणि विराट पण तिकडे घोड्यात एक नंबरला बोलते. आणि मुंबईमध्ये विराट पण आता सतत गुलाबातच आहे, कधी आम्हाला नाराज नाही केलं विराटनी आणि सतत गुलाबातच आणि चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या विराटनी दाखवल्या. दादा तसं सांगायला गेलं तर मैत्रीपूर्ण लढत आपण नेहमीच बोलत असतो. येणाऱ्या काळामध्ये कधी नाशिकची दोन्ही बैल म्हणजे दोन्ही नंदी एकत्र पळताना बघायला भेटेल का? नक्कीच गाडी आमच्या त्या गाडी इच्छा आहे आमची त्या एलियन आणि विराट पलावा आणि चांगली गाडी पळेल. आम्हाला अपेक्षा आहे गाडी चांगली जुलून पळेल गाडी. कारण का बघायला गेलं तर विराट आपला आतून पण चांगला पळतं आणि एलियन पब्लिकने एकदम दोन्ही साईडनं ठाम पळतंय. काय सांगाल, कसा स्पीड लागली गाडीला? गाडीला चांगली स्पीड लागेल आणि खालून पण स्पीड पण गाडी स्पीड मध्येच गाडी पळेल. दादा बघायला गेलं तर राजा पॉवरच्या नंतर आज आपल्याला बघायला भेटतं विराट तुमचं चांगलं नाव करतंय. राजा पॉवर जेव्हा आपल्याला मैदानात दिसत नव्हता, एक आपला तो काल एकदम संघर्षाचा होता आणि तो संघर्षाचा काल कुठेतरी ओसरलेला आहे आणि आता तुम्ही चांगले रोज नेहमीच गुलाल घेत असाल. तो काल काय होता नक्की तुमच्यासाठी? तो काल आम्हाला जाम आमचा चांगला गेला नाही, आमचा एकदम वाईट काल गेला आणि ज्या का ती गाडी आमची पलाची त्याच वेळी पहिरे आम्हाला सारखं सारखं फोन यायचं पहिऱ्यासाठी आणि ज्यापासून विराट आपला राजा आणि पॉवर जे कमी झालं तेव्हा बैलगाडी क्षेत्रात हेच आहे उत्तर तसं आहे की ज्याची पलतात त्यालाच किंमत असतं. तसा मुंबईमध्ये आहे, ज्याला पळेल त्यालाच बैल भेटेल असं आहे. आणि विराट आमचा राजा आमचा जेव्हा कमी आला तर पैऱ्यामध्ये खूप अडचणी आल्या आणि कोण कोणाचं ना पैऱ्यामध्ये असं आहे, ज्याचा बैल पळेल त्यालाच पैरे भेटेल असंही मुंबईमध्ये आहे. दादा बरेच वेळेला आपण राजा पण आणला पण शेवटी ते पैरे एकदम प्रॉपर पाहिजे तसे होत नसेल, काय सांगाल? पहिरे आम्ही जाम जणांना फोन केलं होतं की राजासाठी की पहिरा आम्हाला पाहिजे, पहिरा मिळेल का पहिरा, ते देईन 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 असंच आम्हाला ठेवलं, कधी पहिरे दिलं नाही. त्यामुळं आम्ही पण आमची इच्छा उरली का चांगला एक नंदी घ्यावा आणि आपला ज्या राजा पवारने नाव केलं होतं तसं नाव करावा. आमची अपेक्षा होती की आता इतका मोठं नाव केलं होतं राजाने आणि पवारने, जे नाव आमचं कमी पडत होतं अड्ड्यामध्ये ते अड्डे होतं, त्यामुळे ते नाव पण झाला आणि विराट घेतला आणि त्यांना दाखवलं की का विराट पण कसा आहे. काय सांगाल, विराटकडे बघता काय वाटतं तुम्हाला, हा काय काम करू शकतं? विराट आम्हाला अपेक्षा खूप आहे त्याच्याकडून आणि तो अपेक्षा पूर्ण करतोय आमची. कुठली अपेक्षा अशी ठेवली ना त्यांनी, त्याचा जाईल त्या अड्ड्यात गुलाल ठेवतो. आम्हाला कुठला अड्डा असा सोडला ना त्यांनी किंवा ज्या अड्ड्यामध्ये गुलाल नाही घेतला. आता बघायला गेलं तर पडके पनवेलची रायफल आणि ही गाडी 3 वेळा पळाली, 3 वेळा गुलाल घेतला. चांगला स्पीड लागते या गाडीला. पडक्याची रायफल पण चांगलीच आहे, पब्लिक नाही बोलला तर विताड आहे. डावीने पब्लिकची रायफल म्हणजे मुंबईमध्ये टॉप मध्ये पळणारी रायफल आहे, डावीमध्ये पळणारी. बरोबर. त्यामुळं गाडी पण चांगली पळते, तो पण कमी नाही पडत. तर ती गाडी चांगली खालून पण वरपर्यंत गाडी तशीच पळते. दादा ही जोडी एकदम चांगली पळते, मग ही गाडी तुम्ही म्हणजे कंटिन्यू पळवणार आहात का? गाडी पुन्हा एकदा पळेल आमची गाडी. ती गाडी आमचं संबंध चांगले आहेत आमचं त्यांच्याशी आणि ती गाडी जुळून पळेल. पुढच्या आज पण अड्ड्यात तीच गाडी पळायची इच्छा आहे. दादा काय सांगाल, कारण का बघा आता बघतोय की मैत्रीपूर्ण लढती कालाची गरज बनलेली आहे. आपण अशाच मैत्रीपूर्ण लढती करून पहिल्यामध्ये येऊन पळायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हा ते तर बैलगाडी क्षेत्रात तसंच पाहिजेत. एके जुट्यात गाडी पळाली पाहिजे, दुसऱ्या क्षेत्रात शर्ती पळायला पाहिजेत आणि नंबरमध्ये तसंच आहे. नंबरमध्ये असत केलं गाड्या होतात, एकमेकाच्या गाड्या होतात. आता सर्व नंबरमध्ये गाड्या मुंबईमध्ये बोलला तर 10-15 गाड्या असतात, त्यांच्याशी 2-3 मुंबईमध्ये 7-8 वेळा शर्ती तरी होतात एकमेकाशी. आणि तसंच संबंध चांगला ठेवायला पाहिजे. गाडी झाल्यावर राजूट नाही करायला पाहिजे आणि मोठ्या गाड्यांचं तसंच आहे, एकजुट्यात बोलतात एकजुट्यात गाडी पण होतात. दादा समोरची गाडी पण चांगली पळाली, त्यांचं पण कौतुक व्हायला पाहिजे. कुठं ना कुठेतरी त्यांनी पण चांगली लढत दिली. मला तर वाटतं थोडीशी फार कुठेतरी तासात गेली होती गाडी, काय सांगाल?
ती पण गाडी तासात दिली, ती पण गाडी चांगली खालून निघली होती. आणि गाडी तासात नसं गेली ती चुटून गाडी निघली असती तर आम्हाला कळलं असतं गाडी किती स्पीडने गाडी आपल्याहून पळते. गाडी तुटली त्यामुळे गाडी पण आमची जरा विराटच्या अंगावर गाडी आली होती, थोडा घाबरला होता. त्यामुळं नंतर गाडी दोन्ही गाड्यांना स्पीड चांगला असताना लढत बघायला मजा आली असते. दादा येणाऱ्या कालामध्ये एकत्र परत बघायला भेटेल ना? येणाऱ्या काळात परत एकत्र बघायला भेटेल तुम्हाला. नक्की दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या कालामध्ये असेच चांगल्या चांगल्या टॉपची शर्ती करत राहा. चालेल दादा, शुभेच्छा दादा तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला